श्रीरामप्रभूंच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी, ग्रामदैवत जगदंबा माता, तसेच 1008 धर्मनिष्ठ राजगुरू अनंत विभूषित परिव्राजकाचार्य महाराज, पीठाधीश्वर, महामंडलेश्वर, दत्तात्रय रत्न, महान तपस्वी, परमपूज्य स्वामी शिवानंदगिरी महाराज यांच्या कृपाशीर्वादाने चाळसनळी येथे श्री साई सच्चरित्र पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. मनीष दिनकर गाडे, संदीप दिनकर गाडे व गाडे परिवार यांच्या वतीने श्रावण शुद्ध प्रतिपदा गुरुवार दिनांक 13 ऑगस्ट ते शुक्रवार दिनांक 21 ऑगस्ट या कालावधीत या पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. दररोज दुपारी 12 ते 4 या वेळेत साई भक्त किशोर भाऊ लासुरे यांच्या सुश्राव्य वाणीतून श्री साई सच्चरित्राचे पारायण वाचन करण्यात आले. यावेळी चासनळी तसेच परिसरातील महिला व साई भक्त मोठ्या संख्येने उपस्थित राहत होते. दिनांक 20 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता श्री साई सच्चरित्राच्या 53व्या अध्यायाचे अर्थात अवतरणिकेचे वाचन करण्यात आले. त्यानंतर दुपारी 1 ते 4 या वेळेत देवरगाव मठाचे सुजित महाराज देशे यांची कीर्तन सेवा झाली. त्यांनी आपल्या कीर्तनातून साईबाबा व संत ज्ञानेश्वर माऊली यांच्या कार्याची महती सांगितली. यानंतर श्री साई सच्चरित्र ग्रंथाची भव्य मिरवणूक काढण्यात आली. ज्ञानेश्वर भजनी मंडळाने जय जय रामकृष्ण हरीच्या गजराने वातावरण भक्तिमय केले. हरिनामाच्या गजरात साई भक्तांनी पारंपरिक वेशभूषेत सहभाग घेत नृत्य व फुगडी खेळत भक्तिभावाने साईचरणी आपली सेवा अर्पण केली. दिनांक 21 ऑगस्ट रोजी सकाळी 10 ते 12 या वेळेत शेगाव अहिल्यानगर येथील धर्माचार्य सुधाकर महाराज आहेर यांची कीर्तनरूपी सेवा झाली. कीर्तनानंतर दहीहंडी फोडून या भक्तिमय सोहळ्याची सांगता करण्यात आली. यावेळी कोपरगाव तालुक्याचे विद्यमान आमदार विवेक भैया कोल्हे यांनी उपस्थित राहून गाडे परिवाराचे कौतुक व आभार व्यक्त केले. तसेच महिला मंडळ व सर्व साई भक्तांना पारायण सोहळ्याच्या शुभेच्छा दिल्या. त्यानंतर उपस्थित भाविकांसाठी महाप्रसाद व भोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या संपूर्ण सोहळ्यामुळे चासनळी परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. गाडे परिवाराच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या धार्मिक उपक्रमाचे परिसरातून कौतुक होत आहे. प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी अहिल्यानगर जिल्हा प्रतिनिधी नवनाथ कुल्हारे. प्रभू श्रीरामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी, तसेच ग्रामदैवत जगदंबा मातेच्या कृपाशीर्वादाने सालब्रातप्रमाणे आमचा श्री साई सच्चरित्र पारायण सोहळा वर्ष 8वे श्री मनीषराव दिनकरराव पाटील गाडे तसेच संदीपराव दिनकरराव गाडे यांच्या वस्तीवर मोठ्या थाटामाटात आम्ही सगळ्या महिला मिळून हा उत्सव अगदी आनंदाने साजरा करतो. बाबांची प्रचिती, साईबाबांची प्रचिती जला जशी जशी येते तसा तसा अनुभव जसा येईल तशी तशी महिलांची संख्या ही पारायणासारखी वाढत आहे. आणि साईबाबांचे एक आहे, जो जो मजा जैसा भावे तैसा तैसा पावे मी त्यासी, या त्यांच्या वचनाप्रमाणे म्हणजे आपल्याला निश्चित अनुभव आल्याशिवाय राहत नाही. मी तर अशी म्हणेल, साईबाबा हे आपले गुरु नाही तर आपली आई आहे. आपण ही साईनाथ गुरु माझी आई मजला ठाव द्यावा पायी या म्हणीप्रमाणे बाबा प्रत्येक भक्तांना आपल्या लेकराप्रमाणे सांभाळत असतात आणि त्यांच्यावर नेहमीच कृपा आशीर्वाद असतो. त्यांचा सुखदुःखात साथ देणारे बाबा हे एक आपल्या घरातील म्हणजे आपल्या आई वडिलांसारखी आपले मुलांची जशी आई वडील काळजी घेतात, लक्ष ठेवतात, तसं बाबांचं सर्व भक्तांवर सर्व भाविकांवर लक्ष असतं. बाबांचं म्हणजे असं म्हणणं आहे, तुम्ही माझी सेवा कुठे करा, 7 समुद्रा पलीकडे जरी तुम्ही माझी सेवा केली तर माझे तुमच्याकडे लक्ष असते. तुमची सेवा ही माझ्यापर्यंत पोहोचते. पहिल्या वर्षी महिलांची संख्या 40-50 महिला होत्या. दरवर्षी महिलांची संख्या जसं जसं अनुभव होईल, जसे प्रचिती तशी तशी महिलांची संख्या वाढत आहे. आणि हा उत्सव हा म्हणजे मनीष गाडे परिवार खूप मोठ्या आनंदाने साजरा करतात आणि सर्वांना महाप्रसाद लाभ होतो. तसेच बरेचशा महिलांना शिर्डीला पारायणाला जाण्याची संधी म्हणजे वाटत असूनही जाता येत नाही, काही त्यांच्या अडचणी असतात आर्थिक परिस्थितीमुळे. म्हणून हा उत्सव आम्ही त्या 8 वर्षापासून मनीष गाडे यांच्या वस्तीवर मोठ्या उत्सवाने साजरा करण्याचे ठरवले. आणि ह्या उत्सवाला भरपूर महिलांचा प्रसाद मिळतोय आणि बरेचशा महिलांना अनुभव देखील येतोय. आमचं हे साई पारायण व्यासपीठ हे श्री किशोर भाऊ लासुरे यांच्या सुश्राव्य वाणीतून अत्यंत सुमधुर
आवाजात सर्वांना समजेल उमजेल अशा पद्धतीने त्यांचे वाचन असते. मी तर अशी म्हणेल, सर्वांनी साईबाबांच्या आशीर्वाद घ्यावा, पारायणास लाभ घ्यावा, अशी मी सर्व महिलांना, सर्व भाविकांना, साई भक्तांना विनंती करते. ओम साईराम, ओम साईराम, ओम या ठिकाणी आमचे सहकारी मनीषराव गाडे आणि संदीपराव गाडे यांच्या वतीने साई चरित्र पारायण सोहळा चाचणारी या ठिकाणी आयोजित करण्यात आलं होतं. या कार्यक्रमासाठी हबप सुधाकर महाराज आहेर यांच्या मधुर वाणीतून कीर्तनाची सेवा पार पडली. त्याचप्रमाणे ज्यांनी या कथेचं वाचन या ठिकाणी केलं असे आमचे दुसरे महाराज किशोरभाऊ लासुरे वारी आणि शिंगव या ठिकाणून आलेले होते. जवळपास 70हून अधिक पारायणार्थी या ठिकाणी गेल्या काही दिवसांपासून वाचन करत होते. अतिशय स्तुत्य उपक्रम गाडे परिवाराच्या वतीने हा घेण्यात आला. जवळपास 8वं वर्ष आहे. यामध्ये गाडे परिवारांनी अशा पद्धतीचा साई चरित्र पारायणाचं आयोजन केलेलं आहे. निश्चितपणाने साईबाबांचे विचार हे सर्व समावेशक होतं. प्रत्येक घटकाला घेऊन चालण्याचा संदेश, सबका मालिक एक, श्रद्धा आणि सबोरी हे संदेश साईबाबांच्या माध्यमातून आपल्या जगाला त्यांनी दिला. आणि आज साईबाबांची कीर्ती आटके पार, म्हणजे जवळपास 100हून अधिक देशांमध्ये बाबांचे आज मंदिरं झालेले आहे. आणि हे फक्त शक्य झालं म्हणून साईबाबांच्या विचारांच्या ताकदीमुळं हे शक्य झालं. स्पॅनिश असल, अमेरिका असल, जर्मनी असल, वेगवेगळ्या देशांमध्ये त्यांचे विचार या साईचरित्राच्या माध्यमातून पोहोचले आणि ते आयोजन करून पुढच्या पिढीला देखील साईचरित्राचं वाचन व्हावं, माहिती व्हावी, हा उपक्रम घेतल्याबद्दल मी गाडे परिवाराचं पुनश्च एकदा अभिनंदन व्यक्त करतो.